हॅलो अँड नमस्ते. आज मी तुम्हाला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी म्हणजे NIN बद्दल सांगणार आहे. NINची ट्रीटमेंट मी घेते आहे गेले 5 दिवस. ॲक्च्युली सुरुवात अशी झाली की मी पूर्वी घेत होते नॅचरोपॅथी ट्रीटमेंट आणि मी त्याचा अभ्यास पण केला होता. पण करोना काळात मी थोडंसं त्यापासून लांब गेले होते. पण मला मध्यंतरी एक त्रास झाला की वर्टिगोचा मला अटॅक आला आणि माझ्या कानामध्ये असे खूप दडी बसली, म्हणजे प्रेशर जाणवायला लागलं कानामध्ये. मी ENTला दाखवलं, ॲलोपॅथीची औषधं घेतली, तरी मला काही फरक नाही झाला. एक 15 दिवसाची ट्रीटमेंट मी केली तिथं. तसं बघायला गेलं तर बाहेरून आत जर का एक्झामिनेशन केलं ENT स्पेशलिस्टनी, तर त्यांना काहीही दिसलं नव्हतं की काही पडद्याला काही इजा झाली आहे वगैरे. बट तरी पण मला प्रेशर काही गेलं नाही. सो त्यांचं असं म्हणणं होतं की इंटरनल इयरमध्ये काहीतरी इन्फेक्शन झालं असेल, त्याच्यामुळे सुद्धा वर्टिगो होऊ शकतो आणि प्रेशर जाणवू शकतो. पण प्रेशर कानामध्ये असल्यामुळे एक अनइझी फिलिंग येते आणि ती फिलिंग काय जात नव्हती. म्हणजे मला हेल्दी आहे असं वाटतच नव्हतं. जरी वर्टिगो थांबलं काही मेडिसिनमुळे, ॲलोपॅथीच्या मेडिसिनमुळे चक्कर यायची किंवा वर्टिगोचा अटॅक थांबला होता, बऱ्यापैकी कवर झाला होता. पण तरी पण मला जे प्रेशराईज फिलिंग होती ना, ती अशी अनहेल्दी वाटत होती. म्हणून मग मी नॅचरोपॅथीची ट्रीटमेंट घ्यायची परत एकदा मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवलं. तर तसं आम्ही जॉईन केलं आणि काही अशा रोजच्या ट्रीटमेंट असतात, 3 ट्रीटमेंट असतात, त्याच सुरू केल्या. पण त्याच दरम्यान माझ्या लक्षात आलं की तिथं ओझोन थेरपी पण चालू केलेली आहे. मी डॉक्टरांना कन्सल्ट केलं आणि त्यांना विचारले की कशा पद्धतीची ट्रीटमेंट असते, आणि मग त्यांच्याबरोबर डिस्कस करून जर का तुम्हाला कानामध्ये काही इजा वगैरे नसेल झालेली तर तुम्ही ही ट्रीटमेंट घेऊ शकता. एकदम सिंपल ट्रीटमेंट आहे की कानामध्ये एक स्टेथोस्कोप घालतात आणि ज्याला एक ट्यूब जोडलेली असते आणि ती ट्यूब ओझोनच्या सिलेंडरला असते. तर ती 5 मिनटाचीच फक्त ट्रीटमेंट आहे. पण थोडं विचार केला की येस, बघूया ट्राय करून म्हणून. आणि पहिल्याच 5 मिनटाच्या पहिल्या दिवसाच्या ट्रीटमेंटमुळे मला असं जाणवलं की एक 50% तरी माझं प्रेशर आहे हे कमी झालं होतं. तसं मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना सांगितलं की मला असा फायदा झाला आहे म्हणून. तर त्या म्हणाल्या की मग आपण स्लो जाऊया, आज नको आणि उद्या आपण परत एक ट्रीटमेंट घेऊया. त्याप्रमाणे दुसरी पण ट्रीटमेंट माझी झाली शुक्रवारी आणि एक 95% तरी मला त्यात फायदा झाला आहे. माझे कानातले प्रेशर गेलेले आहेत. कुठं तरी 5% 5 ते 10% राहिलेलं आहे. ते मला वाटतं की मी आता सोमवारी जी ट्रीटमेंट घेणार आहे त्याच्यामध्ये ते कवर होऊन जाईल आणि मी यातून पूर्ण बरी होईल. कारण ती फिलिंग आहे ना, ज्यांना झालेलं आहे त्यांना कळेल की ती कानामध्ये एक दडी बसल्यासारखी किंवा असं प्रेशराईज जी फिलिंग असते ना, ती खूपच विचित्र असते. आणि आता जी थोडी बहुत राहिलेली आहे फिलिंग, ती मला वाटतं ती 100% शुअर आहे की ती माझी सोमवारी ट्रीटमेंट झाल्यावरती जाणार आहे. सो आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल द नॅचरोपॅथी डॉक्टर्स हू आर प्रेझेंट इन NIN. थँक्यू व्हेरी मच फॉर सॉल्विंग माय प्रॉब्लेम. परत दुसरं म्हणजे माझं डोकेदुखी वगैरे जी होती, वर्टिगोचं साईड इफेक्ट म्हणा कशामुळे जर झाली होती ती, तर ती डोकेदुखी ही कमी झाली त्यांच्या हेड मसाजमुळे, नेक मसाज ह्याच्यामुळे खूप फायदा झाला. आणि तिथले जे मुली आहेत, ज्या इंटर्न्स किंवा तिथं ज्या मसाज वगैरे थेरपी देणाऱ्या ज्या मुली आहेत, त्या खूपच चांगलं करतात. मन लावून सगळ्यांना ट्रीटमेंट देतात. त्यामुळे मी सगळ्यांची आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच अँड कीप दिस वर गोईंग. एकतर इतक्या स्वस्तमध्ये ट्रीटमेंट तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. सो मला वाटतं सगळ्यांनी ट्राय करायलाच पाहिजे आणि
1 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून एकदा तरी ही ट्रीटमेंट घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि बस हे सांगायचं होतं मला की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी ट्रीटमेंट इज द बेस्ट. यू कॅन कम हिअर अँड यू विल बी फ्री ऑफ एनी काइंड ऑफ डिझीजेस. थँक्यू व्हेरी मच. बाय. N9ला जाणं खूप सोपं आहे. कुठल्याही मेट्रो स्टेशनला जा, तिकीट बुक करा, मग मेट्रोमध्ये बसा आणि स्टॉप घ्यायचा आहे तो रुबी हॉल क्लिनिक. रुबी हॉल क्लिनिकपर्यंत मेट्रो जाते. तिथे एक 10 मिनटाच्या रस्त्याने तुम्ही चालत गेला, 10 मिनिटच लागतात, तर N9ला पोचता. हे N9चं सगळं बाहेर लावलेले हे पाटी आहे, मेन गेट आहे. मेन गेट हा एक योगा हॉल आहे त्याच्यामध्ये. परत योगा हॉलच्या शेजारी ऑफिस दिसतं आहे. ऑफिसमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ट्रीटमेंट बुक करू शकता. आणि गांधीजींचं एक रूम पण आहे त्यांनी ठेवलेली. इकडे आता तुम्हाला दिसेल की OPD आहे, प्लस ट्रीटमेंट्स होतात. फर्स्ट सेकंड फ्लोअरला जेंट्सची ट्रीटमेंट आणि थर्ड फ्लोअरला लेडीज ट्रीटमेंट होते. फोर्थ फ्लोअरला ओझोन थेरपी पण आहे. ह्या हेल्थ शॉप आहे. यातले बरेचसे प्रॉडक्ट्स चांगले आहेत, मी वापरलेले आहेत आणि घेतलेले पण आहेत, अजूनही वापरते. पार्किंग आहे 2 व्हीलरसाठी, 4 व्हीलरसाठी, नाहीतर मग तुम्ही बाहेर पार्क करू शकता. इकडे फूटसाठी एक थेरपी असते जी तुम्ही पाण्यातून चालायचं असतं आणि सागरी गोटे ठेवलेले असतात त्याच्यावरून चालायचं, ते इथं थेरपी होते. हे बापू भवन तुम्हाला दिसतं. आणि फ्रंट गेटलाच कॅन्टीन आहे, जे पूर्ण नॅचरोपॅथी गोष्टी म्हणजे सिद्धांत वापरून ज्या गोष्टी तयार केल्या जातात. इथे तुम्हाला सर्व जेवण, नाश्ता सगळं मिळेल आणि ते पण कमी किमतीत. स्पष्ट दिसत नाही आहे पण हे